जिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ प्राण तिचा विखळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव सुखाची विश्रांती उमटे मातेची चित्ती ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव येई पांडुरंगे येई सांभाळो येई पांडुरंगे येई सांभाळो येई पांडुरंगे येई सांभाळो येई पांडुरंगे येई सांभाळो येई पांडुरंगे तुका हा तुकावा परब्रह्मरूपी तुकिता तुका पावला सत्स्वरूपी तुका स्वामी हे नाम वाचेशी गाता बहुसा निळा पावला वर्महाता लोकाभिरामं रणरंगधीरं राजे मनित्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये आता नमो रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रुती दे कथाया माझी नमन दंडवत गोड माझी वाणी तुम्ही करुणी श्रीहरी लाभावी वैखरी कीर्तन श्रवण्या फुलिया इतोलेनी सार्थक होईन माझ्या जन्माची ओम नमो शिवादी कावडी घेतली खांदी मिळवली संत मांदी त्यांचे चरण रजवंदुरे शिवनाम शीतळ मुखी सेविबा कापडियारी प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त जो आवडे श्री हरीसी तया वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा धन्य धन्य एकनाथा धन्य एकनाथा धन्य धन्य एकनाथा धन्य धन्य एकनाथा Oh
हृदय हे आपले चौफाळून या भले वरी वैसव पाऊले श्री गुरूंची जिचे पिढे बाळ प्राण तिचा विकूड ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव प्रस्तुत प्राप्त समय निरूपणा करता निवडलेली दिव्य अक्षर महान भगवत भक्त विश्ववंद्य जगद्वंद्य महाराष्ट्रभूषण देवचे सुप्रसिद्ध असे साधू श्रीमंत असे जगद्गुरु तुकोबारा यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा देव दुर्लब्धी हात आल्यानंतर आस्तिकाला नास्तिकाला काळ्याला गोऱ्याला धन्वंताला कुलवंताला ज्ञानवंताला बलवंताला सिद्धाला साधकाला तपस्व्याला योग्याला जीवाला आणि देवाला 2 तत्व महत्वाची आहे. एक पालनीय तत्व आहे आणि एक संरक्षणीय तत्व आहे. शरीर संबंधात अनंत नाते बेस दे थोडा ट्रबल कमी कर. अनंत नात्यापैकी पालनीय तत्वात आई हा स्रोत आहे. आईच्या अनुषंगाने मातेचा स्वभाव दिग्दर्शित करणारी दिव्य अक्षर आहे. का अनंत नाते भावाचं नातं आहे, बहिणीचं नातं आहे, बाप मुलाचं नातं आहे, लेकी सुनेचं नातं आहे, जावा जावाचं नातं आहे, भावा भावाचं नातं आहे. परंतु पंचम वेदात गाथा संहितेत आईच्याच नात्याची अधिव्याप्ती आईचा स्वभाव का मांडला त्याच्या पाठीमागे तर तत्वदर्शक आहे. ते आपल्याला बघण्याच्या पूर्वी आपण सर्व मंडळी शेटे परिवाराची आपतेष्ट गणगोत्र मित्र परिवार सगळे सोयरे आर्थिक सामाजिक धार्मिक पारमार्थिक राजकीय कला क्रीडा क्षेत्रातील बरीच मंडळी ज्ञाती मंडळी या पवित्र पांडालमध्ये का विराजित आहात सर्वांना ज्ञाते श्रुते तुमच्या आमच्यात दिसणाऱ्या असणाऱ्या भासणाऱ्या वावरणाऱ्या परंतु 1 वर्षापूर्वी गावाचा भूमीचा तपस्थलीचा नाम मृत्यूलोकाचा ज्यांनी निरोप घेतलाय अशा कैलासवासी सौभाग्यवती कांक्षिणी मालनबाई गणपत पाटील शेटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा प्रित्यर्थ आपण सर्व मंडळी एकत्रित आलात. प्रामुख्याने शास्त्र संगतीनुसार पिंडदान अन्नदान ज्ञानदान गोदान भूदान जलदान दानादी कर्म दानार्जन 16 समापन करणारा परिवार श्री गणपत पुंजा पाटील शेटे पती आहेत. तदनंतर देवीदास गणपत पाटील शेट्टी मुलगा, श्री मिन्नाथ गणपत पाटील शेट्टी मुलगा, चिरंजीव आकाश देवीदास पाटील शेट्टी नातू, कुमारी तेजल देवीदास शेट्टी नाथ, श्रुती बाळू पवार नाथ. तदनंतर श्री धर्मा गणपत शेट्टी मुलगा, गायत्री बाळू पवार मुलगी, नूपूर बाळू पवार नाथ. समस्त शेट्टी परिवार आईसाहेबांच्या मालनाईंच्या ऋणातून ऋणमुक्त होण्याकरता मरणोत्तर शास्त्रात मरणोत्तर विधीत 1 वर्षानंतर जे कार्य केलं जातं आपल्याकडे त्याला म्हणतात वर्षश्राद्ध पुण्यस्मरण. शास्त्रीय परिभाषा आत्मामुक्ती दिन. त्या आत्मामुक्ती दिना प्रित्यर्थाची सेवा आहे. सेवासाठी करताना महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य स्वरमूर्ती स्वर आविष्कार स्वर गंधर्व द्याव्या तेवढा उपमा ज्यांना थोड्या आहेत. आवाजात एक गोड लिलाया ओगे षडजाची तयारी माधुरी आहे. याही पलीकडे वैष्णवे वारकरी आहे का या परिवाराचे स्नेही म्हणून बोलणं नाही तर वारकरी तत्वात वारकरी परिभाषेत पवित्र गंगा मैया माता नर्मदेची ज्यांनी पायी 3 परिक्रमा पूर्णत्वाला नेल्यात सिद्धीला नेल्यात असे वारकरी रत्न आमचे पारमार्थिक वाटचालीतील ज्येष्ठ श्रेष्ठ नागनाथजी महाराज गोरडे विघनवाडीकर या परिवाराच्या स्नेह परत्वे महाराज उपस्थित आहेत. महाराजांच्या चरणी कोटी प्रणिपात. पाठीमागे उभे असणारे साधक विद्यार्थ्यांची श्री गुरु सर्वगुण संपन्न सर्वश्री आमचे रवी महाराज जगताप आहेत. महाराजांच्या चरणी कोटी प्रणिपात. गोड गळ्याचे धनी भजन सम्राट भजन भीष्म आमचे संदीपजी बाबा आहेत. त्यांच्याही चरणी कोटी प्रणिपात. ज्यांच्या हातात इंद्रासारखी ताकद आहे. इको थोडा डाऊन करा दादा. मृदंगाचं वैभव आमचे कार्तिक स्वामी त्यांच्याही चरणी कोटी प्रणिपात. गोड आयोजक नियोजक संयोजक तदनंतर गावचं न्यात पारमार्थिक भजनी मंडळ या परिवाराची स्नेह संबंधिक आपतेष्ट मंडळी छोटाली बटणं इको बेस ट्रबल गेन त्यातलं ज्ञान आहे. आवाजाचं फिल्टरायझेशन गोडे शुद्ध दर्जेदारे माफके गायत्री साऊंड सिस्टम त्याच्याही चरणी कोटी प्रणिपात. फास्ट मीडिया आहे गोड असा चॅनल आहे. चॅनलचं नाव बोल दादा. वा मराठी वक्ता हे चॅनल आपल्या समोर उभं ठाकलेलं आहे. त्यावर पडणारं हे कीर्तन आवडलं तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन घंटीचं बटन दाबा आहे का नाही का. हे वारकऱ्याचं आता एक वैभव झालं आहे मूल तत्व झालं आहे मूल अंग झालं आहे. ज्ञात अज्ञात परिचित अपरिचित वैष्णव वारकरी गुणीजन या परिवाराचे स्नेह संबंधिक समस्त मंडळीच्या चरणी कोटी प्रणिपात करतो आणि विस्तृत चिंतनाला आरंभ करतो. भजन करा विठ्ठल. स्त्री असा पुरुष असा आस्तिक असा नास्तिक असा काळे असा गोरे असा धनवान असा कुलवान असा ज्ञानवान असा बलवान असा कीर्तिवान असा कोणी असा कुठे असा प्रत्येकाला एक दिवस जायचंय. 1 वर्षापूर्वी मला नाही गेल्या
तसं आपल्यालाही जायचंय, मरायचंय. महाराज म्हणतात गेले बहुत बळाचे, गेले बहुत काळाचे, गेले बहुत कुळाचे, कुळवंतराजे राजा राव रंक अधिकारी अनाधिकारी पदाधिकारी प्रत्येकाला स्थान सोडायचंय. चिरकाल थांबण्याकरता कोणीच इथं आलं नाही. मरण सुखकर करता येईल, मरण सोपं करता येईल, मरण चांगलं करता येईल, जन्म मरणाची अर्जार थांबवता येईल, त्यात शास्त्रपीठिका आहे, संत अधिष्ठान व्यक्त करतंय. परंतु आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. मग तत्वदर्शकता पाहत असताना आज निरूपणाकरता निवडलेल्या दिव्य अक्षरात आईच्या स्वभावाचं दिग्दर्शन केलं. का? नाती आनंद आहे, परंतु त्या नात्यापैकी आईचा स्वभाव का ऐकायचा आहे तत्पूर्वी जायचं प्रत्येकाला आहे. जन्माला आलेला हर एक जीव मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबा आहे. मृत्यू लोकातील घटना चक्र कथित करतात. दुसऱ्या अध्यायात 159 क्रमांकाची ओवी आहे. उपजेते नासे नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. भगवान परमात्म्याने निर्मित केलेल्या सृष्टीत दिसणारा जीव जंतूंचा पसारा आहे, स्थावयव पदार्थ आहे. परंतु या पसाऱ्यात ज्याने ज्या घटनेनं आकार धरलाय ती आकाराला आलेली प्रत्येक घटना नाश पावणार का? आली आकारा अवघेनाचे, आली आकारा अवघेनाचे, आली आकारा अवघेनाचे, आली आकारा. नाशिवंत हा येथील पसारा, आली आकारा अवघेनाचे, आली आकारा अवघेनाचे. नाशिवंत हा येथील पसारा, आली आकारा अवघेनाचे, आली नाशिवंत हा येथील पसारा, आले या आकारा अवघेनासे. मग मरणाच्या शुभ अशुभ तिथी आहे. या परिवारातील मातृत्व जाऊन 1 वर्ष पूर्ण झालंय. त्या आईच्या ऋणातून ऋणमुक्त होण्याकरता शास्त्र संगतीनुसार आत्मामुक्ती दिने दानार्जन 16 आहे. ब्रह्मवृंदांच्या आधिपत्याखाली पिंडदान झालंय. आता चाललंय ते ज्ञानार्जने, पुढं करायचंय ते अन्नदाने. हा दानार्जन 16 शक्ती प्रदर्शन नाही. मंडप दिला, पांडाल दिला, सिस्टीमवाले गुणवान, तदनंतर विद्यार्थी, गायक, वादक, आपतिष्ट, गावकी, भावकी, नातेवाईक एकत्र करणं शक्ती प्रदर्शन नाही. त्याच्या पाठीमागे भूमिका आहे. प्रत्येक पुरुषाच्या जीवनात हा एक पर्वकाल आहे. काय? ज्या मायबापाने आपला जन्माचा 16 साजरा केला त्या मायबापाचा मरणोत्तर 16 साजरं करणं मुलाची ती कर्तव्यता, जबाबदारी. माऊली म्हणतायत सोम सूर्यादी ग्रहणी येऊनी करते पर्वणी, का माता पितर मरणी अंकित दिवस. आहे की नाही? नाथबाबाची परिभाषा आहे पुरुषाची पर्वकाल, जन्मता जोडे एक वेळ, का माता पित्याचा अंतकाळ, धर्माची वेळ अति पवित्र. हे पर्वणी साधतोय हा परिवार. जाणं प्रत्येकाला मरण अटळे. काळाने अवतार खाल्ले तर अवतावरचे किती गेले गणना नाही. जायचंय. जात असताना मरणाचा शुभांक दिव्यांक करता येईल. स्त्रीलाही मरायचं आणि पुरुषाला मरायचं आहे. परंतु नागनाथ गुरुजी स्त्रीचं शुभ मरण सांगितलं. मुलीचा जन्म झालाय. गॅजेटला नोंद करताना पहिलं अक्षर लिहिलं कुमारी. कोणतं अक्षर लिहिलं? आईबापाने ठेवलेलं मुलीचं नाव, त्या नावापुढे बापाचं नाव आणि बापाच्या कुळाचं आडनाव. किती काळ राहिलं? बोला पटकन, वेळ कमी आपल्याकडे. तेच तसंच नाव किती काळ राहिलं? हा, लग्न होईपर्यंत. उंबरठ्यातलं माप ओलांडलं, नांदायला गेली, कुमारी शब्द गेला. कोणता आला? सौभाग्यवती. आईबापाने ठेवलेलं नाव आहे. सासरकडच्यांना पसंत नाही, आवडीचं नाही, ना आवडताय. नावात बदल केला संदीप बुवा, तिनं आनंदाने स्वीकारला. नावापुढे जे बापाचं नाव होतं ते संपलंय. आता नाव आलंय ते. बोला हो. हा, बापाच्या कुळाचं आडनाव नाही आता तिथं. बरं, ते नाव कुठं कुठं बदललं? आधार कार्डला बदललं, पॅन कार्डला बदललं, बँक पासबुकला बदललं, हर एक ठिकाणी बदललं. शरीर तेच आहे तिचं, पण त्या शरीरात बदल आहे का? पाय तिचे आहेत, पायात पैजण मालकाच्या नावची आहे, पायाला बोट तिची आहे, बोटात जोडवी मालकाच्या नावची आहे, हात मनगट तिचे, चुडा बांगड्या मालकाच्या नावचं आहे, कपाळ तिचं आहे,
कुंकू मालकाच्या नावचं आहे, गळा तिचा आहे, मंगळसूत्र मालकाच्या नावचं आहे. हे सौभाग्याचं लेणं आहे. चिरकाल धारण केलं, परंतु ती मृत्यू लोकातलं ज्ञान नेणं लेणं नेता येईल. कोणाला नेता येईल? तिला मरण जर सौभाग्याचं आलं तर नेता येईल. मला बोलायचं काय अधिव्याप्ती नाही. मला नाही गेल्यात रथाची दोन्ही चाकं संगीन होते तोपर्यंत रथाचा प्रवास क्लिअर होता, परंतु 1 वर्षापूर्वी रथातलं एक चाक गळालंय, रथ स्थिर झालाय. कोणाच्या बाबतीत? गणपतरावांच्या बाबतीत. परंतु ऐका, मरणाचा दिव्यांक साधलाय मालनाईंनी कसा? सौभाग्याचं समस्त लेणं सोबतीला घेऊन गेल्या. धन्यता दिली संत परंपरेत. कुणाला? धन्य भाग्याची आहे जिचा पती तिचा देव, जिचा पती तिचा देव, जिचा पती तिचा देव. धन्य भाग्याची आहे जिचा पती समर्पक प्रमाण गातायत आमचे महाराज. धन्य भाग्याची आहे तिचा पती तिचा देव, बोले भ्राताराची बोली, धन्य जगी ती माऊली. हे मरणाचा शुभ अंक आहे. मग पुरुषत्वात ऐका, उत्तरायण असावं, जठराग्नी प्रदीप्त असावा, शुक्ल पक्ष असावा, दिवसा मरून यावे पुरुषाच्या बाबतीत. परंतु स्त्रीच्या बाबतीत तिचा पती तिचा देव, सौभाग्याचं लेणं नेता येईल. मरणोत्तर विधिशास्त्रात 3 प्रकारच्या प्रक्रिया धरता येईल. आता मालनाईंना 1 वर्षापूर्वी सौभाग्याचं मरण आलं. आज 1 वर्षानंतर आत्मामुक्ती दिने पुण्यस्मरणे वर्ष श्राद्ध 9ला हो नाही. भाद्रपद वद्यात पितृपक्षात एक नवमी येते. कोणती नवमी? वा, त्यालाही मालनाई पात्र झाल्यात. आणखी बोलू. अक्षय तृतीयेला आपल्याकडे एक श्राद्ध केलं जातं, त्याला म्हणतात अक्षय श्राद्ध. कोणतं श्राद्ध? अक्षय श्राद्ध. हा, बरोबर आहे. अक्षय श्राद्ध करत असताना आई जर सौभाग्य गेलेली असेल, तिच्या अनुषंगाने कशाचं पूजन केलं जातं? वा, ही पिटिका पूर्णत्वाला नेण्याकरता स्त्रीला मरण यावं सौभाग्याचं, ती मरण सिद्धता मालनाईच्या बाबतीत झाली आहे. आईच्या स्वभावाचे दिग्दर्शन करणारी दिव्य अक्षर आहे. स्वभाव प्रत्येकाचा भिन्न आहे. विंचवाचा स्वभाव आहे नांगी मारणं, कुत्र्याचा स्वभाव आहे, बोला ना, हा, माणसाचा स्वभाव आहे पाठीमाग. प्रत्येकाचा वेगवेगळा स्वभाव आहे. अंतरीचे धावे स्वभावे अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. माणसाचं काम माणसाचा स्वभाव सांगतो बरं. आता यांचे चेहरे सांगतायत हे परमार्थाचं तेज आहे. तुमचे चेहरे, काही जे चेहरे सांगतायत आतून किती भामताय. हा, जुन्या लोकांची म्हणे, काही काही उपमा देतात. कसा महाराज दिसायला बाहेरून जसा आहे तसाच कसा आहे. इको डाऊन नॉर्मल बीज द्यायचं लय गोड काम आहे आपलं. पण मी वैतागलेला माणूस आहे, नागनाथ बोला विचारा, त्यांच्यामुळे इथं पोहोचलो. तर ते बरं झालं. आता या परिवाराची स्नेह आहे, स्नेही ते बरं भरतपूरचे पाहुणे. आता ते म्हणले आता माझं जाणं येणं कमी आहे, वडील चुलते भावंड येतात, पण आता त्यांचं शेड्यूल बिझी असतं. आता ते येईल लक्षात. बरं ऐका, स्वभाव आहे, स्वभाव वेगवेगळा स्वभाव आहे. महाराज म्हणतात काहीचा इतका खोडीचा स्वभाव आहे, उत्सर्जनाला बसला तरी गप बसत.
पुरावा आहे त्याला. हागता हे खोडी चलन मोडवितो काडी, चलन मोडवितो काडी, चलन मोडवितो काडी. चलन मोडवितो काडी, चलन मोडवितो चलन मोडवितो काडी. ही क्रिया आहे. परंतु हा स्वभाव भिन्नतेचा सोडा. महाराज म्हणतात बहुता छंदाचे बहु असे जन, नये वाटू मन तये ठाई तये ठाई. स्वार्थी स्वभाव आहे महाराज, स्वार्थी प्रत्येकाचा. परंतु निस्वार्थता ज्या पात्राकडे, ती शास्त्राने पालनीय तत्वात आधी व्याप्ती केली. कोणत्या तत्वात? पालनीय तत्वात. पालनीय तत्वात आई हा स्रोत आहे, तर संरक्षणीय तत्वात बाप हा स्रोत आहे. आलेख मांडताना तुकोबाराय 9 लोकाच्या चरणी प्राणिपात करतात. त्यातली 2 लोक ऐका, कारण ती मृत्यू लोकात महत्वाची आहे. जो तीर्थाटन करतो पायी, आता आमची एक होईल का गॅरंटी नाही. त्यांनी पायी परिक्रमा केल्या नागनाथ बोंनी किती? 3. तुकोबाराय म्हणतात मी पायी तीर्थयात्रेत जाईल का नाही माहिती नाही. ही सिद्धही टकाटकी मुस्तही पोकतही तोपर्यंत माझ्याकडून परमार्थाचं मूल अंगच आपल्या जाईल का नाही माहिती नाही. पण जो तीर्थाला पायी चालतो ना, त्याच्या चरणावर माझं मस्तक आहे. कोणाच्या? नमो तीर्थ पंथे चालती तयासी, येती बोळवित तया नमो. आणखी प्राणिपात कोणाला केला माहिती का? गळ्यात माळ आहे का नाही, कपाळाला गंध आहे का नाही, तीर्थयात्रा करतोय की नाही, परमार्थ करतोय की नाही. पण शरीर संबंधाच्या नात्यात पालनीय तत्व, संरक्षणीय तत्व जो जपतोय, पालन करतोय कुणाचं? मायबापाचं. का? बाल्यावस्था ज्यांनी जपली, भर तारुण्यात विकारी मनाला स्थिर केलं, धाकात दराऱ्यात पुढं नेलं, आणि भविष्यात जीवन कसं जगायचं हा स्वच्छ मार्ग ज्यांनी तयार करून दिला, ती थकलेत वृद्धपकाळाने वाकली, त्यांची सेवा करतो, आज्ञाधारक राहतो, पालन करतो. महाराज म्हणतायत आणि सत्यत्वाचा व्यवहार मृत्यू लोकात ठेवतो, त्याच्या चरणी तुकोबारायचा दंडवत. नमो त्या वचन सत्यवते, नमो त्या वचन तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे, नमो तीर्थपंथी चालती तयासी, येती बोलवीत तया नमो. शरीर संबंधाची अनंत नाती आहे. या देहाला भाऊ आहे, बहीण आहे, आद्या आहे, मामी आहे, काकी आहे, अनंत नाती आहे. भावा भावात प्रेम आहे, वैचारिक सलोखा टिकलेला आहे. तोपर्यंत मतमतांतर झालं, देवाणघेवाणीची पातळी खालीवर झाली, मागं पुढं झालं, जुन्या लोकांची म्हण उदयाला आली. सक्के भाऊ पक्के काय झाले? वैरी. बहीण भावाच्याही नात्यात कलंक लागला. बाप आहे बाप, बापाची अपेक्षा आहे माझ्या मुलाने माझ्याही पुढचं भविष्य आयुष्य जोड जोड तडाजोड करत असताना, तडजोड करत असताना वाम मार्गाला जाऊ नये, वाईट काळात राहू नये, योग्य संगतीत राहावं, घराण्याचा दर्जा कुलाचार वाढेल तसं जीवन जगावं. पण विरोधाभासाचं जर जगलं तर बाप आणि मुलात खटके उडतात, म्हणजे वैरत्व निर्माण झालं. पण मुलगा आस्तिक आहे की नास्तिक आहे, चांगला आहे की वाईट आहे, कुकर्म करणारा आहे का स्वच्छ चांगला व्यवहार करणारा आहे, न पाहता निस्वार्थीपणा ज्या प्रेमात आहे, ज्या मायेत आहे, तिला म्हणतात माय. काय म्हणतात? म्हणून तिच्या स्वभावाचं दिग्दर्शन आहे. भगवान परमात्म्याने सृष्टी निर्मिती केली, सृष्टीचा पालन करता पालनहार्ता जगन्यंता प्रभू परमात्मा पोषितो जगाशी एकला तो. पण त्याला प्रत्येकाची काळजी घेणं. मग कोणत्या रूपात आला तर तो तिच्या रूपात आला. आपल्या जुन्या लोकांची म्हणे बाबा,
माय मरावी, कोण उरावी, कोण उरावी? पण संत अधिष्ठानाने, संत मालिकेने, शास्त्राने ती मन खोडली. सक्का भाऊ नाही आहे, चुलत आहे. चुलत नाही, आत्य भाऊ आहे. नसल भाऊकीत कोणी मामे भाऊ आहे, नसलच कोणी तर एक भाऊ करता येईल गुरु भाऊ, पण तिची जागा कोणी घेऊ शकत नाही. मग ती अनपड आहे, अलिखित आहे, अशिक्षित आहे, गात्रगलित झाली, वृद्धप काळाने वाकली, थकली, चेहऱ्यावर सुरकुटे आहे, दिसायला काळी आहे, वागायला भोळी आहे. तुकोबाराय म्हणतात, संत मालिका सांगते ती जशी आहे तशी, जैसी तैसी मायावारी मनाला अनपढ, अलिखित, अशिक्षित, गात्रगलित झालेली, जुन्या पारंपरिक वस्त्रातील, नऊवार लुगड्यातील, अंगभर वस्त्र, कपाळभर कुंकू, चेहऱ्याला सुरकाट्या, वृद्धप काळाने वाकलेली, थकलेली, दिसायला काळी, वागायला भोळी, ती जशी आहे तशी बरी आहे. महाराजांनी गोड सूत्र गायलं, जैशी तैशी माय बरी माना येरी मानल्या त्या. पण आपल्याला हा विषय कुठपर्यंत माहिती आहे? आपण आपलं बालपण आठवा, बाल्यावस्था आठवा. आपल्याला आठवत नसली तरी आपल्या घराण्यातली सांगणारी कार्तिक बुवा कशी ऐका, आपल्याला आपली आई जर दिसली नाही तर आपण रडायचो, हातपाय खोडायचो, कल्लोळ करायचो, काहूर करायचो, गडबड करायचो, घर डोक्यावर घ्यायचो. मग आपली आजी म्हणायची, सुनबाई हातातलं काम राहू दे, पण आधी कोणाला घे? आपल्याला ती हवीशी आहे. कोण? आई. कुठपर्यंत बोला ना. वा 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 वा. बाल्यावस्था आहे तोपर्यंत, बालपण संपलं, तारुण्यात पदार्पण केलं, विकारी मन एकदा ग्रासलं आणि प्रत्येकाच्या पायात 99% एक बेडी पडली, ती संसाराची, मोहाची, मायेची. आणि आपण जोडून आणली, अर्धांगिनी म्हणून आणली. ते ममत्व आपलं कमी झालं ना, आपलं प्रेम कोणाकडे गेलं? बोला ना. भामटेपणाने लोक कीर्तन ऐकतात. हा, इतका व्यवहार भामट्याचा आहे. आणि पुन्हा म्हणतात आता ऊन तापलं, हे आवरील कधी माहिती नाही. हा, पैसे देऊन कदर झाली अशी काही म्हणणार आहे? ऐका महाराज, ती जशी आहे तशी बरी आहे. आपण ज्यांच्यावर मोह लावतोय, माया लावतोय, प्रीती लावतोय, आपले म्हणून सांभाळतोय, संबोधतोय, पण ती दुःखात आपले नाही आहे. दुःखात एकमेव पात्र जवळ आहे, ती आई आहे. ऐका आता माझं बोलणं. सुखा धावतील सगळे, दुःखा लागी आई, आई विन माया विश्वात नाही. काय असते आई? ऐका काय केलंय होती ना, हाताचा पाळणा केला नेत्राचा दिवा, घेई कुशीत ती तानुल्या या जीवा, गोड गावोनी अंगाई बाळा धोका दे, आई विन माया विश्वात नाही. ऐका, सुखात सगळी जवळ आहे, दुःखात नाही. तिचे उपकार ऐकायचे का किती आहे? ऐका ध्यानपूर्वक. आपण लहान होतो त्या बाल्य अवस्थेत ती आपली माय जेवायला बसली, जेवण करते, आणि तेवढ्यात आपण मलमूत्र विसर्जित केलं ना, आपण रडायला लागलो. तिनं जेवतं ताट बाजूला सारलं, हात स्वच्छ धुतला आणि आपल्याला सुचिरभूत केला का कंटाळा तिनं. आणि आता पाठीमागं महामारी येऊन गेली, कोणतं लॉकडाऊन. हा, आता जमलं बा, आहे काही. त्या वेळेला आपल्याला लांबून भाकरी होतात कोणाकडून. हा, तिचं ममत्व पहा. मला देखील झाली होती लागण नागनाथ बा. बायको नाही जवळ थांबली, पण आई जवळ होती. काय व्हायचं ती वाहू दे,
पण मी तुझ्या जवळ आहे असं म्हणणारी कोण आहे? आई. आई सुखा धावतील सगळे दुःखा लागी आई. आई विन माया विश्वात नाही. आई येते आई. तिनं कधी कंटाळा केला नाही. तिचं ममत्व कधी आहे तोपर्यंत पुसलं नाही. अहो याही पलीकडे कंटाळा न करता किती बरबटलेलं, किती माखलेलं, किती दुर्गंधीचं असा विचार न करता तिने उचलून कडेवर घेऊन कंठाला लावून पापी घेणारी स्वतःचा. हे बघा, तिच्या उदरी पदरी जन्माला आलेलं मूल कदाचित अपंग असेल, मुक असेल, आंधळा असेल, पांगळा असेल, अनर्गळ असेल. त्याचं बालपण संपलं, तारुण्यात आलं, भावकीत गावकीत नात्यात त्या व्यंगावरून त्याला आडनाव दिलं. गैरहजरीत म्हणायला लागले एखादा जन्म अंधय. मग माणसं म्हणतात त्या घरातलं का? कोणतं? ते आंधळं का? ते पांगळं का? ते लंगडं का? ते मुक का? ते बहिरं का? कोण काय बोलेल माहिती नाही, पण ते कसंही जन्माला येऊ, तिचं अपत्य, तिचं लेकरू तिला जीवापेक्षा लेकुराचे तिच्या उदरी पदरी जन्माला आलेलं मूल आंधळय, पांगळय, मुकय, अनर्गळय, बैरय, त्या व्यंगावर घरात दारात परिवारात नात्यात मित्रत्वात काहीतरी वेगळेपणा आहे, वेगळी भूमिका आहे, पण तिला जीवापेक्षा प्यार आहे, प्रिय आहे. कुणाला? आईला. 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 ती कसं का असाना, कसंही असू द्या, तिला जितकं प्रिय आहे तितकं त्रैलोक्यात कोणाला नाही. महाराज म्हणतायत अमंगळपणे कंटाळा न करी. अमंगळपणे कंटाळा न करी. अमंगळपणे कंटाळा न करी. अमंगळपणे कंटाळा न करी. उचलूनी खरी
जन्माला आलं घेणं देणं नाही. जीवा परीस बाळ माते आवडे हा तिचा स्वभाव आहे का? ते अपत्य भविष्यात समाज मान्य आहे की आहे की नाही माहिती नाही. नात्यात त्याला दर्जा स्थानमान आहे की नाही माहिती नाही. भावकीत त्याचा तिटकार आहे की त्याला बहुमान आहे माहिती नाही. पण ऐका, ते कसंही असू द्या, कसंही असू द्या, तिला लाथा घालणारा असू द्या, शिव्या देणारा असू द्या, कुलाचार कुलधर्म पाळणारा न पाळणारा असू द्या, धर्मद्रोहक असू द्या, नास्तिक असू द्या, आपल्या सर्वोत्परी भाषात नालायक असू द्या, पण तरी देखील तिला प्रिय आहे. प्रिय किती प्रिय आहे माहिती आहे? तिचा स्वभाव आहे का? आता दुर्योधन मारावा. कोण मारावा? दुर्योधन. उपाययोजना देवाच्या आहे. कोणाच्या आहे? देवाच्या. पण धर्मराजाचं भाष्य ऐकलं ते नालायक कार्ट सांगतंय. किती नालायक माहिती आहे? घराण्याची सूनभर सभेत विवस्त्र करणार आहे, ज्याच्यामुळे 99 भावाचं जीवन धोक्यात आहे. पण असा आई समोर इच्छा व्यक्त करतोय. आई, धर्मराजा सांगतोय मी वज्रदेही होईल, पण तू डोळ्याला पट्टी कधी बांधली? सांगितलं आईने. हे बघ, बवल्यावर उभी राहिली, तुझ्या पूज्य पिताश्री सोबत विवाह संपन्न होताना कळालं जे पती परमेश्वर म्हणून मला लाभतायत त्यांना दृष्टी नाही सृष्टी पाण्याची. माझाही अधिकार संपला. त्या दिवसाला पट्टी बांधली, डोळ्याची बांधलेली पट्टी सोडली. तुम्हाला जर निहाळलं तर रणांगणात माझ्या समोर एकाचाही टिकाव लागणार नाही. सांगतोय धर्म मान्य बाळ, पण येताना तू माझ्याकडे दिगंबर ये, विवस्त्र ये, नग्न ये. आल्यानंतर मी डोळ्याची पट्टी सोडेल, तुझ्या पायाच्या नाकापासून डोक्याच्या केसापर्यंत निहाळेल, आणि तू वज्रदेही झाल्याशिवाय राहणार नाही. निघालय. किती नास्तिक आहे ओ! घराण्याची सूनभर सभेत विवस्त्र करणार आहे, 99 भावाचं जीवन धोक्यात घालणार आहे, भविष्यांतर धोक्यात आहे. पण आईचं महत्व जागृती आहे. किती नास्तिक असलं तरी आता त्याला वज्रदेही करायचंय. जाताना माळ्याचं फुलवाल्याचं रूप धरलं, अडवलं, नाडून सांगितलं, हे बघ, बालपणात बाल्यावस्थेत लेकरू अपत्य मूल आई समोर नग्न राहिलं काय, दिगंबर राहिलं काय, विवस्त्र राहिलं काय, हरकत नाही. पण तारुण्यात आल्यानंतर लेकरानं निदान लज्जा रक्षणार्थ तरी बांधावं. फुलाची माळ एकत्रित करून दिली, लाज राखेल एवढं बांधलं गेलं. आई मी आलो असा आवाज ऐकल्यानंतर नास्तिक कार्ट्या करता डोळ्याची पट्टी सोडली, पायाच्या नकापासून डोक्याच्या केसापर्यंत निहाळत असताना त्या नालायक कार्ट्या आईला विचारतोय, आई मी झालोय वज्रदेही झालाय बाळ, पण कमरे खालचा अंग जप का? जेवढ्या अंगाला वस्त्र पट्टी फुलं बांधून आलाय तेवढं वस्त्र कोमल अंग राहिला, मला मांडायचं काय? देवाकडे भेद आहे, देवाला भक्त आवडतात, देव भक्ताचं रक्षण करतो, दुर्जनाचा नाश करतो, परंतु मातृत्वात भेद नाही का? नास्तिकातलं नास्तिक कार्ट असलं तरी देखील वज्रदेही होण्याकरता डोळ्याची पट्टी सोडणारी आई आहे. शास्त्र पहा, शास्त्र. नागनाथजी बा जन्माला आलं पुराणात एक कसं आलं माहिती? येताना 4 हाताचं आहे. किती हाताचं आहे? 4. 3 डोळ्याचं आहे. किती डोळे? 3. नैसर्गिक बाळ कसं रडतंय तुम्हाला माहिती आहे, पण हे जन्माला आलं तेव्हा रडायला लागलं. गाढवासारखं ओरडतंय, गाढवासारखं ओरडणार. 4 हाताचं, 3 डोळ्याचं. माणसात की मनुष्य योनीत की प्राणी मात्रात माहिती नाही. बापाला तिटकारा आला हे माणसात आहे का पशु पक्षात हे माहिती नाही. उचललं, पुरायला निघलं, फेकायला निघलं, ताडण करायला निघलं. ताडण मारण करत असताना आकाशवाणी झाली, सांगितलं, राजा तू याला किती मारण्याचा प्रयत्न केला तरी हे तुझ्या हातून मरणार नाही. याचं मरण कोणाच्या हातात आहे? तर ज्याच्या मांडीवर याला दिलं असता लालाटीवरचा जो एक्स्ट्रा डोळा आहे तो गळून पडेल. 4 हात आहे तिथं 2च राहतील. आणि नैसर्गिक ओरडणं जे आता गाढवाचं ओरडणं आहे ते थांबून नैसर्गिक रडायला लागेल. त्याच्या हातून याचा अंतकाळी तू त्याला मारू शकत नाही. परत नेलं. किती हाताचं आहे? बोला हो. 4. किती डोळ्याचं आहे? रडणं कसं आहे? गाढवासारखं ओरडणं आहे. त्या लेकराच्या बापाचं नावे दमघोष, त्याच्या आईचं नावे सुरतेश्वरी. कोण आहे सुरतेश्वरी? जगाच्या मालकाची, सृष्टीच्या चालकाची आत्या आहे. कोण आहे? आकाशवाणी ऐकल्यानंतर प्रत्येक जो येईल अतिथी दरबारात जी व्यक्ती येईल त्याच्या मांडीवर लेकरू दिल्या जायचं. राजा वाट पाहत होता. एक दिवस असा उगवेल मांडीवर ज्याच्या दिला असता
3 डोळे तिथे 2च राहतील, 4 हात तिथे 2च राहतील, गाढवासारखं ओरडणं थांबल, मरू द्या त्याच्या हातून, पण हे निदान मनुष्य योनीत तरी प्राप्त होईल. पण आत्याला झालेलं विपरीत बाळ आपला आते भाऊ पाहायला जगाचा मालक 12 वाजून गेली होती. कोण गेलं? देव. आणि देवाने आते भाऊ मांडीवर घेतला, ललाटीवरचा एक डोळा गळाला, 4 भाऊ होते तिथं 2च राहिले, 2 भाऊ राहिले, 2च डोळे राहिले, गाढवासारखं ओरडणं थांबलं. सृष्टीच्या चालकापुढे, जगाच्या मालकापुढे, भगवंतापुढे सुरतेश्वरी नावाच्या आत्यानं पदर पसरला. बोलत असताना आता आत्या म्हणून बोलत नाही, देवाची नातेवाईक म्हणून बोलत नाही, तिचं ममत्व बोलतंय, तू याला मारू नको. त्याचं नाव आहे काय? शिशुपाल. आहे का नाही? आता त्यांची काय चूक आहे? त्यांना गाणे ऐकायची सवय. हा, एवढं खोल पाण्यात उतरले लोक तारखीला राजीनामा देते. आहे का नाही? गाणं पिंगळा झाला म्हणजे लोकाला वाटत बा कीर्तन झालं, पण करावं काय? ते स्वभावदर्शी झालंय. आता ऐका, भगवंताने सांगितलं आत्या तुझ्या जरी ममत्व जागृत आहे, मी जरी नाही मारलं तरी याला एक दिवस जायचंय, मला देखील अवतार संपवायचा आहे. पण पदर पसरून सांगणारी, भविष्याची भीक मागणारी आई आहे. कोण आहे? आई. याच्याही पुढे तिचा स्वभाव ऐका. स्वभाव कसा असला तरी देखील मूल तत्व, मूलांग, मुलाने त्याची परिभाषा सोडू नये. देवाची सिद्धता ऐका, देवाची. उद्या राजगादी मिळणार, राजवैभव परिधान होणार, राजवस्त्र अंगात घालायची, राजमुकुट डोक्यात घालायचा आणि अयोध्येत जय जयकार होणार अयोध्येचा मालक म्हणून. परंतु अवघ्या आनंदात विरजण घातलं. राजवस्त्र परिधान करू दिली नाही, वल्कल बांधायला लावली. राजमुकुट डोक्यात नाही, जटा म्हणजे फिरायला लावलं. 14 वर्ष ज्या आईमुळं दुःख भोगावं लागलं. भावाभावात ताटातूट झाली, पितृछत्र हरपलं, अयोध्येचा आनंद हरपला. परंतु आला अयोध्येचा राजा. तुका म्हणे स्वामी माझा, सृष्टीचा चालक, जगाचा मालक, वनवास भोगून आला. आणि भोगून आल्यानंतर पहिल्या दर्शनाला निघाला. कोणत्या? त्या आईच्या. सावत्र आई आहे. भरताचं देवाचं बोलणं आहे. भरत बोलतोय, देवा या आईच्या दर्शनाला तुम्ही निघालेत, ती आई दर्शन घेण्याच्या योग्यतेची नाही. परंतु भगवंताने भरताला दिलेलं उत्तर ऐका. भगवंत सांगतायत, रघुकुलात तुझाही जन्म माझाही जन्म, आपल्या घराण्याची रीती प्राण जाय पर वचन न जाई. परंतु ऐक, रामाचा रामचंद्र घडला या आईचे उपकार आहे. अनंत ऋषी महात्म्याचे दर्शन घडले या आईचे उपकार आहे. ताडण करता आलं, राक्षसी वृत्ती संपवता आली, आईचे उपकार आहे. आणि रामाचा रामचंद्र झाला याच आईचं. भावाचं बोलणं ऐकलं सावत्र आईनं. आणि भगवंताला माय बोलते. काय नाव आहे तिचं? गेलं गोड वांग्यात. आहे का नाही? सावडीवर दरोडा दिवसा पडतोय आता कीर्तनात. आहे का नाही? आता थोडं असं सध्याच्या परिभाषेत येऊ द्या, लगेच जमत आहे ती लोकाला. काय काय बोलते देवा? केलेल्या वाईट कृत्याचा पुन्हा समाचार घेऊ नका. भगवंताने सांगितलं, माय तुझे उपकार आहे. म्हणले, बघ या कुशीला कलंक आहे का? त्रैलोक्यात तुझी ख्याती आहे राम. परंतु राम ओळखल्या जाईल कोणाचा? कोणत्या आईचा? कौशल्याचा. म्हणून कैकईचा म्हणून ओळखल्या जाणार नाही. माझी अशी अपेक्षा आहे, तू जर माझं ममत्व जाणत असेल, मला आईचा दर्जा देत असेल, तर भविष्यात तू माझ्या उदरी पदरी अवतार धरेल आई. परंतु संगोपनाला पुन्हा जाईल कौशल्याच आईकडे. तेच रामकृष्ण अवतारात येरवड्यात जेलमध्ये, कुठं बंदी शाळेत. परंतु कैकईच्या उदरी जरी अवतार धरला तरी संगोपनाला कुठं गेले? यशोदेनी पाळीला का जपले माहिती का? जी आई दुःख देते, सावत्र आहे, 14 वर्ष वनवास भोगवते, पितृछत्र हरपलंय, भावा दुरावा केला, परंतु भगवंताने जपली. का जपली? देवाला माहिती आहे. आज सावत्र आईला जरी तिटकारा दिला, दुरावा दिला, तर उद्या ही सख्या आईपासून वंचित झाल्याशिवाय राहणार नाही. कोण? आपण दाखले दिले असते. देवाला नाही जमली तर आपण का जमून घ्यायची? कोण? बोला ना. नाही बोलणार तुम्ही. आई तिचं ममत्व आहे. महाराज म्हणताय, पण झालं काय माहिती का? बाल्य अवस्था संपली, ही बालपण निरागसपण संपली, साधक अवस्था संपली. आणि तारुण्यात तुम्ही मी पदार्पण केल्यानंतर नात्यात दुरावा करून नाविन्य नाही. पण आपल्या डोळ्यावर एक पडळ आलं, एक धुंदी आली.
ती धुंदी का आली माहिती का? तुम्हाला आणि मला सर्पदंश झाला आहे. काय झालाय? तू म्हणशाला आतापर्यंत चांगला होता, तू आता बिघडला बा. नाथबाबा म्हणतायत त्या सर्पाच्या विषात इतका विखारीपणा आहे, ते विष मरेपर्यंत उतरलं नाही. लोभ, स्वार्थ, संपत्तीची अभिलाषा आणि ज्याच्यापासून लाभ आहे, फायदा आहे, तिकडं आपलं धावणं झालं. काय झालं का माहिती आहे? आपल्याला शरीर संबंधाच्या नात्यात स्वार्थीपणा आला. निस्वार्थता जिच्याकडे, निष्प्रभपणा, निर्लोभ, निर्हेतू, निरापेक्ष प्रेम जिचं आहे. महाराजांनी गोड दाखला दिला मागं संदीप महाराजांनी. आईसी कळवळ्यासी करी लाभावीन, पण नाही मान्य आपल्याला. का? नाथबाबा म्हणताय जीवाची दशा अशी का झाली आहे का? नाथबाबाची परिभाषा आहे, लोभ सर्प डंखला करू काय, लोभ सर्प डंखला करू काय, लोभ सर्व डंखला करू काय, लोभ सर्व डंखला करू काय, स्वार्थ संपत्तीने जड झाले पाय, स्वार्थ संपत्तीने जड झाले पाय, स्वार्थ संपत्तीने जड झाले पाय, स्वार्थ संपत्तीने जड झाले पाय. अशा लहरी तापला हा देह, अशा लहरी तापला हा देह, अशा लहरी तापला देह, अशा लहरी तापला देह. वारा झाली व गुरु माया, गुरु माया, तृप्ती वारा झाली व गुरु माया, निवारा झाली गुरु माया. लोभ सर्प, लोभ सर्प, लोभ सर्प डंखला करू काय, 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 लोभ सर्व 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 डंखला करू काय. लोभ सर्प डंखला करू काय, स्वार्थ संपत्तीने जड झाले पाय, अशा लहरी तापला हा देह, तृप्ती वारा घाली व गुरुमाय. झालंय. मग त्यात काय झालं माहिती? विकारीपणा काय आला माहिती? त्या प्रकरणात असा प्रकार घडला, पुढे जीवन जगत असताना या देहात बदलावा काय आला? बदलावा, इतका बदलावा आला भयानक. जे ममत्व निस्वार्थीपणाचं आहे, जिच्या प्रेमात कुठला स्वार्थ नाही, पण तिचं दास्यत्व आपण केलं नाही. आता ती थकली, तिला आपली गरज आहे, तिला आपला आधार महत्वाचा आहे, पण आपण तिच्या जवळ नाही. आपण दास्यत्व केलं कोणाचं माहिती? बोला हो. आपलं पान हलत नाही, आपण बैल झालो. बैल कोणाचे? पुरावा आहे त्याला माझ्याकडे. महाराज म्हणतायत, दारात कुणी याचकाला, भिकारी आला, त्याला अपमानास्पद बोलून काढून दिलो, नात्यात दुरावा केला आणि दास झालो. कुणाचा? बाईलेचा दास, पित्राश्री उदास, बिक बिकार्यास न ये दारा, न ये दारा. ते पाठीमाग ग्रामपंचायत गाडली होती भास्करराव पेरे पाटलाची. कोणतं गाव ते? नागनाथ बुवा. ते आपण ऐकत राहतो गाडीत, तुम्हाला माहिती आहे माझी सवय. मला त्यांचं स्किल बोलणं आवडतं. ते म्हणले प्रत्येक ग्रामपंचायतला, नगरपालिकेला, नगर परिषदेला, कुठेही जा, रेल्वे स्टेशनला, पोलीस स्टेशनला जा, बस स्टॉपला जा, चौकात चौकात जाग्या जाग्याला बॅनर आहे, भिंतीवर लिहिलेलं आहे, थुंकणा मना आहे, थुंकल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. मग त्यांनी डिपार्टमेंटला एक प्रश्न केला होता, अशी कुठेतरी नियोजित जागा असावी ना, याला उबळ आली, थुंकी आली, हा हे दुर्गंधीचं थारेन, थुंकी आली तर थुकण्याकरता अशी जागा असावी, असं नियोजित स्थान असावं. कुठं? नगरपालिकेनंही एक जागा शोधावी, महानगरपालिकेनंही शोधावी, प्रत्येकानं शोधावं. शोधण्याकरता पेरे पाटलाचा डिपार्टमेंटला, केंद्राला, राज्य सरकारला प्रश्न आहे. पण गाथा सहितेत तुकोबरायनी बोर्ड लावलं, थुंका थुंका रे त्याच्या तोंडावर. कोणाच्या? आता लांबवाली गेलं नाही, 12:15 वाजली, अजून लई रान बाकी. काय डबल खळा असल्यावर असं होतं, पण तुम्ही असल्यावर टेन्शन आहे का नाही? जाऊ द्या, 2 पैसे वाढवा, जाऊ द्या, पण माणसं अशी खास पाहिजे, आहे का नाही? नाहीतर अशी गाठ पडती, तुम्ही कसं म्हणा, 2-2 रुपयाला आठवणी कमीच वाजली.
महत्वाचं आहे बाबा. आहे का? हा वा आता जमलं बा. आहे का नाही? हा आता आहे का महत्वाचं. कुठपर्यंत आलतं तुम्ही म्हणा. तू आवर तोयसारखी लय ऐकली आम्ही. तुझी उंची कमी आहे. स्वभाव कोणाचा 5 मिनिटं मागे जा. नास्तिक दुर्योधनाला वज्रदेही करण्याकरता डोळ्याची पट्टी सोडणारी कोणी? आई आहे. सावत्र तरी जपली कोणी देवाने. 4 हाताचा 3 डोळ्याचा गाढवासारखा ओरडणार पण भविष्याकरता भीक मागणारी कोणी? आई. मग आता ऐका मूल्यांक. पीडा आपल्याला आहे, व्यथा आपल्याला आहे, व्याधी आपल्याला आहे, दुःख आपल्याला आहे, संकट आपल्याला आहे, त्रास आपल्याला आहे. पण त्याचं मनस्वी भोगनत्व कुणाकडे असेल तर ते मातृत्व. म्हणून स्वभाव दिग्दर्शित करताना तिच्या प्राणात तिच्या अंतःकरणात विखळेपणा अस्थायीपणा केव्हा तयार झाला? डबल आचार्य काही भीती का भाऊ? नागनाथ भाऊ मी उंचीना कमी पण भाग्यवान माणूस आहे. गुरु माऊलीवाले पण आणि गायत्रीवाले पण ऐकन. फक्त सगळं करा. झाकली 1.25 लाखाची तुमच्या दोघांच्या ताब्यात. गोड गायलं पिडा व्यथा व्याधी बाळाला आहे सर्वस्वी. जिचे पिणे बाळ प्राण तिचा विकळ. ऐका बरं स्वभाव कोणाचा? पण एवढा निस्वार्थी स्वभाव असताना, मातृत्वाचा व्यवहार असताना, पालनीय तत्व असताना प्रत्येक जपेल याची गॅरंटी संत मालिका सूत्र देते, ओव्या घालते. तरी घरी माता पितरा धड बोलेची नाही संसारा.
येर विश्वभरे आदरा मूर्ख जायसा. कबीर महाराजाचं मते नागनाथ गुरुजी हा बेईमानपणा आहे. ज्या दातृत्वाला, ज्या मातृत्वाला, ज्या संरक्षणीय तत्वाला जाणायला पाहिजे होतं, मानायला पाहिजे होतं, पूजन करायला पाहिजे होतं, आज्ञाधारकता पाळायला पाहिजे होती, त्यांना न मानता बहुमान दिला कोणाला? वाह. माता पिता को कोई नहीं माने, औरत को बहुमान, औरत को बहुमान. आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे. वर्षभरातून भरपूर वेळा आपल्याला आपली बहीण घरी यावी, आपल्या घरी यावी वाटते, कमी होऊन. बोला ना, कोण शरीर संबंधाची नाती अनंत आहे, कोण मिळवणी आहे की नाही. हा देह कसा आहे माहिती आहे, बेईमानपणा काय याच्यात. सख्खी बहीण आहे, पाठची बहीण आहे, जी आपल्या भविष्याकडे देवाकडे पदर पसरून दुवा मागणारी आहे. औक्षण करताना इडा पिडा आणि कोणाचं राज्य असं म्हणणारी आहे, पण तिला हा जीव आहे ना, हा देह काय म्हणतो माहिती का, वेड काय म्हणतो. बहिणीला म्हणे वेडी, मेहुणीला मुळ धाडी, मेहुणीला मुळ धाडी, मेहुणीला मुळ धाडी. बहिणीला म्हणे मेहुणीला मुळ धाडी, मेहुणीला मुळ धाडी, मेहुणीला मुळ धाडी. बहिणीला म्हणे वेडी, मेहुणीला मुळ धाडी, बहिणीला म्हणे वेडी, मेहुणीला मुळ धाडी, मेहुणीला मुळ धाडी, मेहुणीला मुळ धाडी. बहिणीला म्हणे वेडी, मेहुणीला मुळ धाडी, बहिणीला म्हणे वेडी, मेहुणीला मुळ धाडी, मेहुणीला मुळ धाडी, मेहुणीला मुळ धाडी. असं काम लागत आहे का नाही. नाहीतर पहिली चाल झाली होती तू जखमारी कर आहे का नाही. आम्हाला काय घेणं नाही, अभंगाची 4-5 म्हणू वाटली. असं नाही, याला महत्व आहे या घटनेला आहे का नाही. बहिणीला म्हणे वेडी, मेहुणीला मूळ धाडी. हा स्वभावात काय झालंय, या सर्पाचं विष आपल्याला खऱ्या नात्याची ओळख होऊ देत नाही. आणखी बोलू आता आपल्याकरता. हा बस बसा दादा बसा. हा ती मागची संपर्कात येईना, थोडं दिव्याखाली अंधार राहू राहिला. आपल्याला सख्या भावानं पैसे उसने मागितले. कोणा बोला हो, मागची कोण मागितली, सख्या भावानं. आणि साडानं पैसे उसने मागितले. साडू भावाला दिले का सख्या भावाला. खोटं बोलायचं नाही, मसोबत शपथ. कोणाला दिली, कोणाला, साडाला आहे का नाही. सख्या भावाला सांगितलं बुवा आता जाम आहे, काही नाही आहे का नाही. हां कांद्याला भाव भेटला नाही, पैसे साडाला फोन पे करतो. आता आपलं चालू होतं, यांना लय हसू आलं का नाही. आता ऐका महत्त्वाचं, बेईमानपणा यांनी गायली म्हणून मला बोलायचं आहे. तुमचा भाऊ तुमच्या भेटीला आला. कोणाचा भाऊ, माझ्याकडे पहा, येणारे पाहुणे येणारे. कोणाचा भाऊ आला, तुमचा भाऊ. आणि आमचा भाऊ घरीच होता. तुम्ही भजे काढले, काय काढले,
गुलगुले गुळाची भजी आणि वाढायला आले या पंगत बसली त्या पंक्तीत आपला आई भाऊ आणि आलेला आणि 2 कवयनं भजी कोणाच्या पण ताटात जास्त आहे कोणाच्या आपल्या नाही हा असं तुम्ही जोवरी झाले मोठा काही बोलू द्या आमच्या नागनाथ बोकड पुरावा रेडी आहे का नाही उद्या आम्ही गेलो म्हणायचं नाही ते बुट काही बोलून गेलो तो वरी बहीण म्हणे दादा हा स्वार्थीपणा आहे नात्यात हा बेईमानपणा आहे परंतु निस्वार्थता ज्या प्रेमात आहे ते ममत्व म्हणजे माय हे गोड आहे का बरं आयुष्यरूपी शाळा आहे ना त्या शाळेत आपण विद्या अध्ययन करत असताना आयुष्यरूपी पुस्तकाचा धडा आहे आई बाप आणि तिच्या खुशीत आपली शाळा भरली केव्हापासून तिच्या उदरात होतो तेव्हापासून 9 महिने ओझं वागवलं तिनं एकच इच्छा धरली काय माझं अवसान होईल मी मरेल मी मृत्यूलोक सोडेल त्यावेळेस माझंही ओझं घेऊन स्मशानापर्यंत जाणारा माझा लेक असेल कोण असेल लेक आणि तिच्या अगोदर जर तिचा लेक गेला ना ती उदराला हात लावून रडते देवा का असं उपराट केलं जाणं माझं हवं होतं आणि खांदा कोणाचा पाहिजे होता हा पण मला पाण्याची वेळ आली असं म्हणणारी कोण आहे आई उदराला हात लावून रडते होती कबीर महाराजांना विचारा पेट पकड कर माता रोये बाह पकड कर भाई लपट झपट कर लपट झपट कर चिड़िया रोये हंसा केला जाई हमसा केला जाई मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है आई ती आई कोणी आई तिचं ममत्व सिद्धीला आहे पण आपण जागे नाही तिच्या कुशीत ती मरेपर्यंत आपल्याला सुख आहे दादा आयुष्यरूपी पाठ्यपुस्तक तोपर्यंत चालू आहे पान उचकता येईल भविष्यांतर करता येईल सुख दुःख भोगत असताना स्थैर्य धैर्य राहील कुठपर्यंत ही आयुष्यरूपी शाळा आहे ना या शाळेत पाठ्यपुस्तक लाभलंय महत्वाचं पृष्ठांक लाभलाय एक पाया रूपाने आणि एक कळस रूपाने आईच्या कुशीत माझी रोज भरे शाळा आनंदाचे पाणी वाहे नित्य माझ्या डोळा माय बाप आयुष्याच्या पुस्तकाचा धडा संचित हे आपुले वाटी पुण्याचा हा पाढा नको गंड दोरा नको कोणत्याच माळ आईच्या कुशीत माझी रोज बरे शाळा ती आई तिचे उपकार अगणित आहे मग पीडा आपल्याला आहे व्यथा आपल्याला आहे व्याधी आपल्याला आहे दुःख आपल्याला आहे संकट आपल्याला आहे ती दुःखी आहे आपण तिच्यापासून दूर राहा परप्रांतात जा तिला जाना माना नका जाणू म्हणू परंतु आपल्या सुखमय काळाची वार्ता तिनं ऐकलं 2 घास जास्त खाते कोण तिला कोणीतरी येऊन सांगितलंय अक्का टीव्हीला बातमी होती पेपरला छापून आलंय तुझ्या लेकाचा फोटो 12 वर्ष झाले गावातून गेलाय क्लास 1 अधिकारी झालाय मोठं पारितोषिक मिळवलंय मोठा सत्कार झालाय सरकार दरबारात हे बघ फोटो आला 12 वर्षापासून तिला निरोप नाही तिला पत्र नाही तिची गाठ नाही तिची भेट नाही पण कोणी हातो पर हात जरी निरोप दिला तरी जेवताना अर्धी भाकर जास्त खाते का शुभ वार्ता आली ना कोणाची लेकराची मग ती शुभ वार्ता ऐकल्यानंतर तिला सुख आहे कोणाला हा शुभ आई के जेवी माता शुभ
प्राण तियेचा विखोड, असा तिचा स्वभाव आहे. का आपल्या सुखात ती विश्रांत आहे, शांत आहे, आणि आपल्या दुःखात तिची कालाहुल आहे. कशी आहे का? कोणी येऊन सांगू द्या, काल चौकात मारलंय, पोलिसांनी गाडीत बसून नेलं, भाऊकीतले 2 जण साक्षीदार झाले म्हणून मिटलो, गुन्हा दाखल झाला नाही. पण किती जाऊन सांगा, ती काय म्हणते माहिती का? ती म्हणते माझा लेक तसा नाही, माझा दादा तसा नाही, माझा अण्णा तसा नाही, पण तो बिघडलाय. कशानं? संगतीनं. असं म्हणणारी कोणी? आई. कोणी? आई. मग आपल्या सुखात ती सुख मानणारी ना आपल्या दुःखात ती दुःखी होणारी आहे का नाही? तिचा चेहरा सांगतो, चेहरा. पण आपल्याकडं काय होतं माहिती आहे? 2 भाऊ आहे, मोठा उच्च शिक्षित झाला, पदवीधर झाला, परदेशापर्यंत गेला, नोकरीला व्यवसायाला बाहेर गेला, त्याचं कुटुंब बाहेर थांबलंय. लहान घरी आहे, लहान भावाची तेवढीच प्रीती आहे. आपण म्हणत राहतो 3 जर असले तर मोठ्याला, लहान्याला, मधल्याला. शास्त्राने अनुमती देताना पिंडदान, दानार्जन, विधियुक्त अंत करणारे मरणोत्तर 16 करताना बापाच्या पिंडाला, पार्थिवाला दानार्जन करताना अधिकार कोणाचा? मोठ्याचा. आईच्या अनुसंगतीनं आमचे तळेकर बाबा ही मंडळी सांगत राहते, मधलं मोकळण दाखला आहे का नाही? पण ऐका, तिला आणि सुनी ना त्या म्हाताऱ्या सासूला टोचून बोलते. कशी माहिती आहे? ती नेहमी विचारते कोणाला पण, का हो तुम्ही गेली होती तिकडं, भेटला का माझा लेख? कोण? जो बाहेर नोकरीला आहे, व्यवसायात उच्चांकाला गेला आहे, त्याची विचारपूस करणारी आई आहे. त्याची काही अधिव्याप्ती झाली, उच्चांक झाला, नवलाव झाला, तिला कळाला. एखादा ऐकत नसलं तरी त्याला सांगितलं. तुम्हाला माहिती आहे का काय? बंगला घेतला बरं कोणी? मोठ्या लेकानं. गाडी घेतली बरं, कोण सांगणारी आहे? आई. तिला पाहायलाही भेटली नाही. भेटली का? नाही. लहान सून तिला टोचून बोलणारी आहे. म्हातारी खाती इथलं. माझं बोलणं कळतंय तुम्हाला. गाती तिथला. पण ऐका, बाहेर दूर आहे, तिच्याकडे न पाहणार आहे, पण तो सुखी ना, ती शांत आहे. आणि तो दुःखी हे कळालं. त्याचं डुबलंय, लाखाचे 12,000 झाले, जप्ती आली बँकेची. कळून अशी वार्ता कळाली तिला, तिनं अन्न पाण्याचा त्याग केला. तिचं मन खचलं, ओ का माझा अपत्य दुःखी आहे. म्हणून तर पुरावा देताना सुखात विश्रांत, सुखात शांत आणि दुःखात काहूर, कशा पद्धतीचं तिचा चेहरा सांगतोय, तिचं चित्त सांगतोय. म्हणून तर तुकोबाराय परिभाषा मांडताना, स्वभाव मांडताना कसं आहे तिचं ममत्व? सुखाची विश्रांती, 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 सुखाची विश्रांती.
सुखाची विश्रांती उमटी मातेची आचित्ती ऐसा मातेचा स्वभाव सूत्रधुरी एक जीव. ही आई हिचा स्वभाव हिची तत्वदर्शकता ज्यांनी मांडणी करून दिली त्या संतांनी ओळख करून दिली. तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत विठोबा रखुमाई. आटोपलाय 2 मिनिटं फक्त. लांबवायचं का थांबवायचं? जसं मी डबल कोयता मारून गाडी भरेल तर काही अडचण नाही. हा बसा बसा बसा. हा जमला आता आहे का नाही? ऑफर समाज गिराला होती आता बाबाला चाललं. हा बसा बसा 2 मिनिटं बसा. हा म्हणून सगळं करू बसा. भाऊ हे कट कर बरं का दादा. हा खेळू बाई सारा ऐका. हा म्हणजे आता एवढं पेरलं वाया नको जायला 2 मिनिटा करता ऐका ऐका. ते ठरलेलं राहतात माणसं ऐका नाही. कोणा शाली घालायच्या, कोणा उपरणी घालायची, कोणा भाषण करायचं, कोणा पंक्तीला पुढरपणे ऐका नाही. प्रत्येक कार्यात ठरलेलं. आता ऐका. सुखाची विश्रांती उमटे मातेची आचित्ती ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव. स्वभावता मुलांकन कोणाचं केलं तर तिच्या स्वभावाचं महत्वाचं. कोणाच्या अनुषंगाने मांडलं मालनाईच्या अनुषंगाने स्वभाव मातृत्वाचा कळाला. गेली ती आई तिचाच पुण्यस्मरणे. देवाकडे प्रार्थना आहे काय? देवा कळले नाही कधी समुद्रामध्ये सूर्य बुडाला, कळले नाही कधी मळ्यातील पक्षी उडाला, मरणाचा भरवसा नाही म्हणून सर्वांशी प्रेम केले, तेच जीवन रूपी आयुष्य मृत्यूनंतर फोटोत प्रेम झाले. परिवाराला आई पाहिजे ठरली. आता कुठे फोटो ते फोटोत आई गेली. मातृत्व हरपलाय, पितृत्व शिल्लक आहे. रान प्रत्येकाला आहे, मरण घटना अटळ आहे. पुण्यस्मरणाचं कीर्तन ऐकताय. कीर्तनाचा काही सामोपदेश घरी न्या. शरीर संबंधाची नाती जपत असताना पालनीय तत्व, संरक्षणीय तत्व अधिव्याप्ती करत असताना बाहुबळ म्हणजे या बाहुबळ तोपर्यंत आहे. आपला भाऊ स्थिर आहे, आपला भाऊ हयात आहे. म्हणीला पात्र भाऊ नका सख्य भाऊ पक्की वैरी. भाऊ जपा, बहीण जपा, नाती जपा, मुस्त पोक्त राहा, परंतु नात्यात दुरावा करून राहू नका. महत्वाचं आहे महाराज, ते महत्व आहे. आणि आणखी सांगू तुम्हाला आणि मला, आणखी एक विकार झालाय. कोणता? आपण आपल्याला चांगलं म्हणत नाही. आपण आपल्याचा दुर्गुण उघडा केल्याशिवाय राहत नाही. नसणारा समोर ऐकणारा नसला तरी त्याला सांगतो. तुला माहिती आहे का काय नोटीस आली होती? कशाची? बँकेनं आपला ट्रॅक्टर ओढून नेला. नात्यात सांगणारी कोणी? आपलीची आहे की नाही. जप्ती बँकेची आली, याला फोन करून सांगणारे कोणी?
आपलीच आहे. आणि आपल्याला धोका आपल्यापासून आहे. कोणापासून आहे? आपल्यापासून. आपल्यात संघटन नाही. वळईजवळ कुत्री जणली. कुठं जणली? वळईजवळ. 5-6 पिल्लं झाली. मोकळा मंगळवार. त्या बारक्या पिलांना आईनं सांगितलं तुम्ही लहान आहे बच्चे, तोपर्यंत गावात जायचं नाही, रस्त्याला जायचं नाही, चौकात जायचं नाही, कोणाच्या दारापुढं जायचं नाही, लोक भाकर वाढणार नाही, बीक वाढणार नाही, काही खायला देणार नाही. राग आला तर गोण्यात भरतील, पोत्यात भरतील, पिशवीत भरतील, दुसऱ्या गावाला नेऊन सोडतील. बिगर भाकरीचे मराल. तुम्ही लहान आहे बच्चे बालके, तोपर्यंत मी 17 दारं टिपेल. लोकांना वाढलेली शिळी भाकर असू द्या, बुरा आलेली असू द्या, कशी असू द्या, मी खाईल. तिचं दुधात रूपांतर करेल, तुमचं भरण पोषण करेल. तुम्ही गावात जायचं नाही. कोणी कोणाला सांगितलं? हा, पण रविवारचा दिवस बारकाली पोरं खेळत खेळत गेली वळईकड. पूर्वीचा काळ होता, मोबाईल नव्हता. लहान पोरांना आपलं बालपण आपण आठवा. आपल्याला पिलं आवडायचे, कुत्रा मांजराचे, आहे की नाही? पोरं खेळत गेले वळईपर्यंत. कुत्र्याची पिलं पाहिली, पोरांनी बिस्किटं आणली, पिलांना टाकली, बिस्किटाच्या नादी लावले. पोरांनी ते बारकाली पिलं चौकात आणली. कुठं आणली? चौकात. आणि बारकाली पोरं त्या बारकाल्या कुत्र्याच्या पिलाला खाऊ घालीत होते. काय? बिस्किट. पण कुत्र्याचे पिलं बिस्किट खाताय ते मोठ्याल्या कुत्र्यांनी पाहिलं. कोणी पाहिलं? कुठल्या? चौकातल्या. पोरं गेली, मोठाली कुत्री आली. बारकाल्या पिलांना एवढं तुडवलं, रक्त भंबाळ केलं. तेवढ्यात त्यांची आई आली, किंचाळली, मोठ्यानं ओरडली. मोठाली कुत्री पळाली आणि आई पिलांना बोलू लागली, का रे, मी तुम्हाला सांगितलं होतं बच्चे बालकेला आणि तोपर्यंत गावात चौकात जायचं नाही. तुम्ही गावात आले, आता मी योग्य वेळेला आले नसते तर तुम्ही मेले असते. त्या पिलांनी दिलेलं उत्तर कीर्तनातून घरी न्या. पिलं म्हणली, माय दुनिया खूप चांगली, लोक खूप चांगली, लोकाला प्रेम द्या, लोक आपल्याला प्रेम देतात. लोकांशी वैर करा, लोक आपल्याशी वैरत्वानं वागतात. आपण वागू तशी दुनिया आहे. पण आमची रक्त भंबाळवानी अवस्था करणारी दुसरे तिसरे कोणी नसून कोणी आपलेशे. हे थांबावं. महत्वाचं ऐका. मीडियाला अशी कधीच जाहिरात नाही नागनाथ बुवा, काय कष्ट करा फळ मिळवा. नाही, जाहिरात काय येते माहिती आहे? यूट्यूब खोला, इंस्टा खोला, ट्विटर खोला, ते काय फास्ट मीडियात. माझं नाव निलिमा जाधव आणि मी खेळले काय रमी. कोणती? आणि मला काय भेटला? म्हणजे जाहिरात कायची आहे? बोला ना. जुगाराची. कशाची? 99% तरुणाई डुबली आहे, मानसिक व्हायबल झाली आहे. कशानं? मोबाईलनं नाही, त्याच्यातल्या जुगारानं. ते चांगलं पण आहे वाईट पण आहे. ऐका, सिनेसृष्टीतील नट आहे, अभिनेता आहे. त्याने काजू बदामची ॲड कधीच केली नाही. हातात पुडी त्याच्या. कशाची? हातोरा पास्तपणा आहे. थांबावं, नाती जपावी, त्या ममत्वाला प्राणिपाते. आर्यमा देवतेला प्रार्थना आहे. काय? आईंची पिशाची योनीतून मुक्तता करण्याकरता या परिवाराने केलेलं पिंडदान, अन्नदान, ज्ञानदान, गोदान, भूदान, जलदान, दानार्जन सोहळा आईच्या चरणी सुपूर्त होऊन आर्यमा देवता पिशाची योनीतून मुक्तता करावी. आता नागनाथ गुरुजी, परिवाराची अपेक्षा आहे निदान एक कडवं, आहे का नाही? पण आता ऐका, आता महत्वाचं. संत घडवतात, संत बडवतात, संत मडवतात, आहे का नाही? आता हे समोर येऊनच जाऊ द्या, आहे का नाही? संताचं घडवणं. आता आपण वरल्या आळीत जाऊ. आता त्यांचा पूर्ण पाठ आहे, मला गॅरंटी. आता एका कडवे गाजले, पण हे मी पहिल्यापासून पाहतोय 2006 पासून. पुराचे पुरा अभंगाचं कीर्तन आणि पुरी प्रमाण याच्यातली सगळं टोटली, आहे का नाही? मी भाग्यवानी. मी आपऱ्या खुट्याला मैस बांधीत, मला कामं टकाटकच लागत, आहे का नाही? ऐका, नाथबाबांनी संत परंपरेत तुमच्या करता दादा, आहे की नको नाराज व्हायला. तुम्ही जाताना म्हणायला नको त्याला एवढं सांगितलं पण ते बुटा ऐकलं. हा, असं नाही म्हणणार. आता ऐका, हा पब्लिकचं म्हणणं आहे का नाही? हे लोकच सापडती नाही, कोणचं म्हणणारी आहे की नाही? हा, सापडणच मला जाऊ द्या. पण मग आता त्यांची पाहुणे काय माझे काय? ऐका, मग नाथबाबांनी सावध केली. कुठली? वरल्या आळीतली. का सावध केली? हा देह मिळालाय, हा परत नाही. 84 लक्ष योनीचा फेरा म्हणजे 200 कोटी वर्ष गेली. नाथबाबा म्हणतायत, काय म्हणतायत? वरल्या आळीला तुम्ही सावध व्हावे. वरल्या आळीला तुम्ही सावध व्हावे. पाटील बुवाला मग लावून सवे. पाटील बुवाला मग लावून
का सावध केली का? प्रत्येकाच्या दिनचर्येत, प्रत्येकाच्या घटनेत, प्रत्येकाच्या कालांकात मरण सामोरं आहे, पण आपण जागे नाही, सावध नाही, तत्पर नाही. का? मरण जवळ आलं तरी जागा झालो नाही. हा बांधावर झाड आहे, झाड गोडी बाबळ, त्याला काय म्हणतात? रामकाठी. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? हा, दोघाचं ठरलं शेजारच्या जण आपलं टाकू कापून, वास नको. कापली, लाकडं वाटून घेतली, सरळ लाकूड होतं. म्हातारं म्हणलं टारलीत घाला आणि कोणाकडण्या? सुताराकडं. का? याचं जू होईल. काय होईल? जू, टकाटक जू तासलं. कोणी? सुतारांनी. पण ते लाकूड तासताना लाकूड निर्जीव बोलतंय, सुताराला बोलणं कळालं नाही. मरणाच्या बाबतीत बोलायचंय. लाकूड बोले सुताराला, काय तासायचं ते तास मला, एक दिवस येईल आयुषा, मीच जाळील रे तुझला. कुंभारानं गावात वाडा होता, वाडा पडीत वाडा. मालकाला विचारलं, माती नेऊ का भरून? ने, तुला काय लागल ती. गाडवा नेली, माती भरून आणली, बोजा वाहिला, माती चालली, गाळली, मळली, आळं कालवलं. आणि त्या मातीला काय दिला? चिखलाच्या गोळ्याला काय दिला? आकार दिला. मडकं घडवलं, घडवल्यानंतर वाळवलं, बट्टीत बाजलं, बाजल्यानंतर कलरिंग केलं, विकायला नेलं. पण ते मडकं बोलतंय कोणासोबत? नाही बोलणं कळालं त्याला. मडकं बोले कुंभाराला, काय घडायचं ते घड मला, एक दिवस येईल आयुषा, मीच पाणी पाजिल रे तुझला. नव कपडे, नवे वस्त्र खरेदी केले, टेलरकडे नेले, माप घेतले, काटले, शिवले, त्यानं प्रेस केली, आपण परिधान केली. पण ते कापड सांगतंय कोणाला? कापड बोले शिंप्याला, काय कापायचं ते काप मला, एक दिवस येईल आयुषा, मीच झाकून येईल रे तुझला. मरण मरण, प्रत्येकाला जायचंय. मी इथपर्यंत आलो, घरी जाईल याची गॅरंटी माही नाही, तुमची आहे का? सास रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा बंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, हम रहे ना रहे दुनिया रहेगी, दास्तां अपनी दुनिया कहेगी, नाम रह जाएगा, नाम रह जाएगा आदमी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. जीवन असं जगा कसं, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काठी बनकर मत रहना, बन न सके भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी हैवान बनो तुम, नहीं कभी शैतान बनो, सदाचार अपना न सके तो पापों में पद मत धरना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काठी बनकर मत रहना. ज्या संतांनी आईची ओळख करून दिली त्यांचं भजन करूया आणि थांबूया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा, शिवावतार धरुणी केले, त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबके शिखरी, मागे शोभे ब्रह्मगिरी, निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी. भाग्यवान आहे आपण. त्या दिल्ल्यात कोणत्या? विश्वगुरु निवृत्तीनाथ दादाचं भजन करूया. आणि हीच अखेरची भजनाची सुमनांजली मातेला समर्पित. हात उंच करा सगळी मंडळी. झालंय कीर्तन. वा. निवृत्ती राया, निवृत्ती राया, निवृत्ती राया, माझ्या निवृत्ती राया, निवृत्ती राया, निवृत्ती राया, निवृत्ती राया, माझ्या निवृत्ती राया, निवृत्ती राया, निवृत्ती राया, माझ्या निवृत्ती राया, निवृत्ती राया, निवृत्ती राया, निवृत्ती राया, माझ्या 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 निवृत्ती राया, निवृत्ती राया, निवृत्ती राया, निवृत्ती राया, माझ्या निवृत्ती राया.
सिद्ध ज्ञानदेव तुकाराम तुकाराम